नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि मी सर्वप्रथम सर्वांना विनम्र अभिवादन करते। आणि आत्ताच ताईने खूप छान अशी कविता सादर केली आणि तिथेच मलाच माझ्या चार ओळी आठवल्या की गर्दीत माणसांच्या अशी ही एक जात आहे, गर्दीत माणसांच्या अशी ही एक जात आहे, वासनेचा कळस गाठुनी वार असेही होत आहे। गर्दीत माणसांच्या असेही एक जात आहे, वासनेचा कळस गाठुनी वार असेही होत आहे। आणि बोलतो तो ताई तिला, बोलतो तो ताई तिला, पण बाई मनातली जात नाही। बोलतो तो ताई तिला, पण बाई मनातली जात नाही। रक्षणाचे धडे गिरवतो, देशातून खाक होत आहे, देशातून खाक होत आहे। कविता सादर करतो। माझी कवितेचा शीर्षक आहे प्रश्न कुणाला पडला नाही। अहो शेणा मातीचं घर त्याचं, अहो शेणा मातीचं घर त्याचं, पण साऱ्यांचं पोट भरतो आहे। काड्या मातीतलं जगणं त्याचं, अख्खं जीवन मातीतच घालवतो आहे। अहो शेणा मातीचं घर त्याचं, पण साऱ्यांचं पोट भरतो आहे। काड्या मातीतलं जगणं त्याचं, अख्खं जीवन मातीतच घालवतो आहे। अहो पूर्वी शेतकऱ्याचं रान कसं आनंदाने डोलायचं, पूर्वी शेतकऱ्याचं रान कसं आनंदाने डोलायचं, आणि बांधून संकटांना पाठीशी सारा संसार कवेत घ्यायचं। आणि कुणा ठाऊक या संसाराला दृष्ट कुणाची लागली, अहो काय कुणा ठाऊक या संसाराला दृष्ट कुणाची लागली। आणि लुबाडताना शेतकऱ्याला या नेत्यांना लाज कशी नाही वाटली। अहो शेतकऱ्याचं जीवन सारं, शेतकऱ्याचं जीवन सारं या मातीमध्येच पेरलं रे, आणि भागवता भागवता भूक जगाची त्याच्या नशिबी दुःखच उरलं रे। तरी कसा हा ताठरे माना, तरी कसा हा ताठरे माना, कधी निसर्गापुढे झुकला नाही। आणि शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही मरतोय का, हा प्रश्न कुणाला पडला नाही, हा प्रश्न कुणाला पडला नाही। नेता पुढाऱ्यांची आश्वासने सारी, नेता पुढाऱ्यांची आश्वासने सारी खोटीवर खोटी ठरत आहे। राजा म्हणून मिरवलं त्याला, पण तोच फासावर चढत आहे। लाईट नाही दिवसा म्हणून रात्र जीवाशी झुंजतो तो, लाईट नाही दिवसा म्हणून रात्र जीवाशी झुंजतो तो, आणि मरण बांधून पाठीला कुणा ठाऊक कसं जीवन जगतो तो। लेका शेतकऱ्याचं जीवन असंच असतं। मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे की लेका शेतकऱ्याचं जीवन असंच असतं। बाप रोज मुलाला सांगत होता, आणि नकळत का असेना पण पंखांना बळ त्याच्या देत होता। ठेवून डोळ्यासमोर कष्ट बापाचे, कधी अविचाराने मी वागलो नाही। आणि शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही मरतोय का, हा प्रश्न कुणाला पडला नाही, हा प्रश्न कुणाला पडला नाही। अहो काल लेकराचा फोन आला, आणि मला वाटतं प्रत्येक शेतकरी बापाचा हा प्रश्न असतो। अहो काल लेकराचा फोन आला म्हणून माय बापाला सांगत होती, काल लेकराचा फोन आला म्हणून माय बापाला सांगत होती, कॉलेजची फीस भरायची आहे असा प्रश्न त्याला विचारत होती। बाप म्हणतो थांब जरा, बाप म्हणतो थांब जरा, सोयाबीन अडतीला टाकला आहे, आणि आलेला हुंदका तसाच दाबत बाप अश्रूंचे घूट पितो आहे। आज त्या बापाची तूस आहेस मित्रा, माघार कधी घेऊ नको, आज त्या बापाची तूस आहेस मित्रा, माघार कधी घेऊ नको, आणि थकलेल्या बापाची साथ कधी सोडू नको। शेतकऱ्याचं हे जीवन सारं असंच कुटवर चालायचं, शेतकऱ्याचं हे जीवन सारं असंच कुटवर चालायचं, आणि राजा राजा म्हणत असंच चाकरासारखं जगायचं। करून एवढे कष्ट त्याच्या कष्टाला घाव कधी मिळालाच नाही, आणि शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही मरतोय का, हा प्रश्न कुणाला पडला नाही, हा प्रश्न कुणाला पडला नाही। आणि शेवट घेतोय की शेतकरी राजा तू रोज जुगार खेळतो आहे। आत्ताच त्या दादांनी गॅम्बलर हा शब्द वापरला होता की जुगारी आहे, माझा बाप हा जुगारी आहे म्हणतो। खऱ्या अर्थाने शेतकरी बाप हा जुगारच खेळत असतो। की शेतकरी राजा तू रोज जुगार खेळतो आहे, अंदाज घेऊन पावसाचा लाखांचं बियाणं पेरतो आहे। कधी दुष्काळाची मार तुला तर कधी अवकाळीने फटकारलं, कधी दुष्काळाची मार तुला तर कधी अवकाळीने फटकारलं, आणि सोन्यासारखं पीक उघड्या डोळ्यांनी मातीत जाताना बघितलं। सांग रे देवा तोंडाजवळचा घास असा कोणी हिरावून घेतं का, सांग रे देवा तोंडाजवळचा घास असा कोणी हिरावून घेतं का। आणि प्रश्न माझा जंगाला, सांगा शेतकरी कोणाला कळाला का। अहो शिडी भाकर त्याच्या नशिबी, शिडी भाकर त्याच्या नशिबी, आणि गाय फक्त कुटार खाऊन जगते आहे, आणि मालकासोबत तीही तितकाच दुष्काळ भोगते आहे। शेवटी माझं हेच सांगणं साऱ्यांना, शेवटी हेच सांगतो साऱ्यांना, एसीत बसून बांधावरचा प्रश्न सुटत नाही, आणि शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही मरतोय का, हा प्रश्न कुणाला पडला नाही, हा प्रश्न कुणाला पडला नाही। मला वाटतं हा प्रश्न पडायला हवा। धन्यवाद।